नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटाने आणले अडचणीत। हायकोर्टाने विधानसभा अध्यक्षांना पाठवली नोटीस। तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। शिवसेना ठाकरे गटाने काल जनता न्यायालय या पत्रकार परिषदेतून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुरावे या पत्रकार परिषदेत दाखवून ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तर इकडे शिंदे गटानेही राहुल नार्वेकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट 16 आमदार अपात्र प्रकरणी पात्र असल्याचा निर्णय दिला होता। त्यासोबतच त्यांनी ठाकरे गटाचे आमदारही पात्र असल्याचा निर्णय दिला। मात्र याच निकालावरून शिंदे गटाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अडचणीत आणले आहे। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का ठरवू नये या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली। या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना नोटीस बजावली आहे। न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदौस पुनीवाला यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाला नोटीस बजावली आहे। तसेच सर्व प्रतिवादींना याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयात दिले आहे। खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 8 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली आहे। शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मुख्य व्हीप भरत गोगावले यांनी प्रतिस्पर्धी गटातील 14 आमदारांविरोधात दाखल केलेल्या याचिकामध्ये अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा 10 जानेवारीचा आदेश हा वैधता, योग्यता आणि अचूकता या निकषानं आव्हान देत आहेत असे म्हटले आहे। भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयाला विधानसभा अध्यक्ष यांचा आदेश कायद्याने रद्दबातल ठरवावा, तो रद्द करावा आणि ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या सर्व 14 आमदारांना अपात्र ठरवावे अशी विनंती केली आहे। तर याविषयीची आपली काय प्रतिक्रिया एक कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।